एकदा विल्सन चर्चिल बोलले होते की मी कोणालाच तब्येतीबद्दल शुभेच्छा देणार नाही, तर नशिबाबद्दल शुभेच्छा देणार आहे. कारण टायटॅनिक जहाजावरती खूप लोक श्रीमंत होती, तब्येतीनं चांगली होती, पण नशीबवान नव्हती, त्यामुळे ते वाचले नाहीत. हे ऐकून मी विचारात पडलो. कारण 9/11च्या हल्ल्यामध्ये एक ऑफिसर फक्त आपल्या मुलाला शाळेत सोडायला गेले, त्यामुळे वाचले. एक माणूस वाचला कारण त्या दिवशी डोनट आणण्याची वेळ त्याची होती. एक बाई वाचली कारण त्या दिवशी तिचा अलार्म वाजला नाही. काही लोक वाचले कारण त्या दिवशी ट्रॅफिकमध्ये त्यांची गाडी अडकली होती. कोणाची बस सुटली होती, त्यामुळे ते वाचले. काही लोकांना कोणत्या ना कोणत्या कारणामुळे उशीर झाला होता, त्यामुळे त्या दिवशी ते वाचले. त्यात अजून एक घटना म्हणजे एका माणसाने नवीन बूट घेतले होते आणि ते बूट त्याच्या अंगठ्याला चावत असल्यामुळे तो मेडिकलमध्ये बँडेज घेण्यासाठी थांबला आणि त्याचा जीव वाचला. हे ऐकल्यापासून माझे विचार बदलले आहेत. त्यामुळे आता जर मला कधी उशीर झाला, कधी लिफ्ट मिस झाली किंवा कधी ट्रॅफिकमध्ये गाडी अडकली, तर मी वाईट वाटून घेत नाही. जर मी ठरवलेल्या गोष्टी माझ्या प्लॅनप्रमाणे होत नसतील, तर मी त्याला एखादी अडचण न मांडता असं समजतो की मी आता त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी मी असायला हवं. कदाचित ईश्वराने माझ्यासाठी माझ्यापेक्षा जास्त चांगला प्लॅन केला आहे. त्यामुळे तुम्ही पण थोड्या वेगळ्या पद्धतीने विचार करा. ज्या दिवशी तुम्हाला गाडीची चावी मिळत नसेल, मुलामुळे उशीर होत असेल किंवा अजून काही कारण असतील ज्यामुळे तुम्हाला जिथे जायला हवं तिथे तुम्ही नसाल, तर असं समजा की एखाद्या अनपेक्षित संकटापासून तुमचं नशीब तुम्हाला वाचवत आहे.